नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांचन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कांचन मॅथ्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी पासून सर्व वर्गांसाठी उपयुक्त असणारा अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, अपूर्णांक या पाठात आपण अपूर्णांक म्हणजे काय, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय आणि सममूल्य अपूर्णांक तयार कसा करायचा हे आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मुलांनो, हे एक वर्तुळ आहे. जर मी म्हटलं या वर्तुळाचे समान दोन भाग करा तर हे असे होतील. बरोबर. त्याचप्रमाणे याच वर्तुळाचे 4 भाग आपण कसे दाखवणार? हे झाले वर्तुळाचे 4 भाग. आता यालाच आपण संख्येमध्ये कसे दर्शवणार ते आपण बघूया. 1/4. याला आपण आता एक वर्तुळ म्हणणार नाही, तर या वर्तुळाचे 4 समान भाग केलेले म्हणून याला आपण अपूर्णांकामध्ये दाखवू. हा जो 1/4 आहे ते आहे अपूर्णांक. म्हणजे जी संख्या अपूर्ण असते त्याला आपण अपूर्णांक असं म्हणतो. तर यामध्ये जो ही रेषा दिलेली रेषेच्या वरचा जो अंक असतो त्याला आपण अंश म्हणतो आणि रेषेच्या खालचा जो अंक आहे त्याला आपण छेद म्हणतो. अंश आणि छेद हे अपूर्णांकामध्ये महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आपण उदाहरण बघूया. आपण एक वर्तुळ घेतलं होतं, ते वर्तुळ संख्येमध्ये कसं लिहिणार? एका वर्तुळाचे 2 समान भाग केले त्यावेळेस ती संख्या आपण लिहिणार 1/2. तसंच अजून एक उदाहरण घेऊ आपण. मित्रांनो, हा एक पेला आहे. हा पेला येथे अर्ध भरलेला आहे. त्यालाच आपण 1/2 असं संख्येमध्ये दाखवू शकतो. याचा अर्थ असा होतो की 2 भागापैकी अर्धा भाग हा भरलेला आहे. एका वर्तुळाकार आकृतीनुसार आपण समजून घेऊया. या वर्तुळाचे समान 2 भाग केले, त्यापैकी एक भाग रंगवायचा आहे. याचा अर्थ असा की 2 पैकी वर्तुळाच्या 2 भागांपैकी एक भाग आपण रंगवला, म्हणजेच 1/2. त्याचप्रमाणे मित्रांनो, हे 2 वर्तुळ दिले असता एका वर्तुळाचे 4 समान भाग केले. आपण याला केक म्हणू. ह्या केकचे 4 समान भाग केले, त्यापैकी 2 भाग आपण आपल्या मित्रांना दिले, तर उरले किती? 2 भाग. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ की 4 भागांपैकी 2 भाग आपण मित्राला दिले. ते कसं लिहिणार? 4 भागापैकी 2 भाग आपण आपल्या मित्रांना दिले. त्याचप्रमाणे हे एका टरबूजचे आपण 8 समान भाग केले. 8 पैकी आपण 4 भाग आपल्या घरातील व्यक्तींना दिले. 4 भाग व्यक्तींना दिले, 4 भाग उरले. हे कसं लिहिणार आपण? एकूण किती भाग होते? 8 भाग. त्यापैकी आपण किती भाग दिले? 4 भाग. म्हणजेच याचं वाचन आपण 4/8 असं करूया. मुलांनो, आपण हे काही उदाहरणं बघू. हा एक चौरस दिलेला आहे. त्या चौरसाचे समान 9 भाग करून घेतले. 9 भागांपैकी 5 भाग येथे रंगवलेले आहेत. याला लिहिताना आपण 5/9 असे लिहू. हे इथं हा चौरस दिलेला आहे. ह्या चौरसामध्ये एका चौरसाचे 16 भाग केले आहे. त्या 16 भागांमध्ये
8 भाग रंगवले. म्हणजे याचं लेखन आपण 8/16 असं करू. त्याचप्रमाणे या वर्तुळाचे 4 भाग केले. 4 पैकी 3 भाग आपण रंगवलेले म्हणून आपण याला 3/4 असं लिहू. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.